आयुष्यामध्ये कोणाचे ॲक्सिडेंट होत नाहीत, जो पुढे बघताना मागे बघतो तो. रस्त्याने चालताना काय शिकवलं जातं? पुढेच बघून चालू नाही, जरा मागे बघावं, इकडे बघावं, इकडे बघावं. मग रस्ता ओलांडताना इकडे बघतो, मागे बघतो आणि पुढे जातो. ॲक्सिडेंट होत नाही. पुढेच बघितलं आणि मागची जर बस कळली नाही तर ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. तसंच संसारात पुढे बघितलं आणि मागचा जी सत्ता आहे ती जर बघितलं नाही तर अमृत अनुभव येणार नाही. जरा मागे वळून बघायला शिका. मागे वळल्यानंतर अमृत अनुभव प्राप्त होईल. अमृत तत्वाची प्रतीती प्राप्त होणं, नाही का? हे बघा, इथे काही मिळत नाही, फक्त प्रतीती प्राप्त होते. ऐसिये प्रतीती बोध सागरी, तू आपणिया ते कल्लोळे एक करी. मग जव पाशी चराचरी तव मी तेच तू, ऐसिये प्रतीती बोध सागरी. मागे वळून बघितल्यानंतर तुला कळेल काय. मागे वळून नाही बघितलं तर सगळं संपतं, पण तोच भेटत नाही. मी एक मागे दृष्टांत सांगितला होता, आपल्याला लक्षात असेल नसेल, पण ओघाने आलं तर सांगत जातो. आता मी तरी किती दिवस नवीन सांगणार. काय सांगितलं असेल नाही तर नसेल, पण सांगितलं असेल असं गृहीत धरू, नाही का? मी एक माझ्या लहानपणचा दृष्टांत आहे. मी त्यावेळेला 6-7 वर्षाचा होतो. 6-7 वर्षाच्या पेक्षाही कमी असेल, पण अजून तो दृष्टांत माझ्यासमोर आहे. आमचे सद्गुरू दादा महाराज होते आणि त्यांचे शिष्य एक भैरट होते. यांना PhD मिळाली पुणा युनिव्हर्सिटीत अमृतानुभवावर. आणि त्यांना फोटोग्राफीचा प्रोजेक्टर होता त्यांच्याकडे. तेव्हा ते प्रोजेक्टरवर फिल्म शूट केली होती दादा महाराजांची 36 साली, ती दाखवत होते. आणि आमच्याकरता म्हणून त्यांनी चार्ली चॅप्लिनची फिल्म आणली, काहीतरी मुलांना कौतुक असावं म्हणून. मग आम्ही तिथे महाराजांच्या शेजारी बसलो ते चार्ली चॅप्लिन बघत होतो. ऐका, मोठी गमतीची फिल्म आहे. काय बरं झालं त्यावेळेला बघितली, पण अजून लक्षात आहे चांगली. हो, लहानपणच्या गोष्टी लक्षात असतात, पुढे पुढे जातात तसं काही लक्षात राहत नाही. असंच होत राहतं. आज सकाळीच अशोकराव, महेश वगैरे सगळी मंडळी आली होती. मी त्यांना म्हटलं, वा, ज्ञानेश्वरीत डोकं चांगलं चालतं, पण नावं सध्या लक्षात राहत नाहीत. काय नावं विसरतात. मला एक दिवस आतला म्हणाला, तुला काय करायची जास्ती नावं लक्षात ठेवून, जय जय रामकृष्ण हरी लक्षात ठेव म्हणजे झालं. माल चांगला मिळाला तर त्या दुकानात जातो, कमी मिळाला तर जात नाही. मग तो दुकानदार म्हणतो, अहो बाई, आम्ही काय शिरलोय का? इतके दिवस चांगला द्याला, एक दिवस विसरून जा ना. एक दिवसाचं काय घेऊन बसला? आज इतक्या वर्ष चांगलं घेत आहे, तसं आयुष्य सगळं चांगलं जातं. थोडं जर जीवनामध्ये उलटसुलट घडलं तर तेवढंच लक्षात राहतं आणि चांगलं जे देवाने केले ते विसरून जातो. पण जीवनाची संगती लावायची म्हटलं तर चांगलं म्हणजे जीवन नव्हे, वाईट म्हणजे जीवन नव्हे. चांगलं वाईट नामे जीवन आहे, हे प्रथम लक्षात आलं पाहिजे. काय म्हटलं? हो, प्रवचनं चांगली चालली आहेत, सुंदर आहे. यंदा चांगलं आहे. गेल्या वर्षी तिथे होतं, गेल्या वर्षी मिळालं नाही, यंदा चांगलं आहे, मिळालं. गणेश क्रीडा मिळाली, नाही का? चांगली गोष्ट आहे. मी काय कशा करता सांगितलं, काय चांगलं आणि काय वाईट प्रत्येक वर्षी निन्याळं बदलत असतं, जीवन बदलत असतं. कारण चांगलं म्हणजे जीवन नव्हे आणि वाईट म्हणजे जीवनमध्ये. असं आहे का आयुष्यभर वाईट घडलं, त्या वाईटात सुद्धा काहीतरी चांगलं घडतच असतं, नाही का? दुसऱ्याकडे बघितल्यानंतर आपलं जे चांगलं आहे ते वाईट वाटतं, पण आपल्याकडे बघितलं, आपल्या पुरतं बघितलं तर आपल्या पुरतं आहे ते चांगलंच आहे. ज्याच्या ताटात भातच नाही त्याच्या ताटामध्ये जाणा भात का येईना तो चांगलाच आहे. भुकेच्या तोंडा मिळो कोंडा अथवा मांडा. शब्द काय वापरले? भुकेच्या तोंडाला कोंडा मिळाला तरी ठीक आहे आणि मांडा मिळाला तरी ठीक आहे. पण जो शेजारच्याचं ताट बघतो म्हणतो त्याच्या ताटामध्ये अहो दिल्ली राईस आहे, मग त्याचा दिल्ली राईस बघून आपल्याला आपला भात
असलेलं ताट पुढचं सारलं. तसं आपल्या ताटापुरतं बघावं म्हणजे आपल्याला सुद्धा जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल, एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. अशी लहानपणची गोष्ट, मजेशीर गोष्ट. आणि तो चार्ली चॅप्लिन एका दारूच्या गुत्त्यात गेला आणि दारूच्या गुत्त्यात गेल्यानंतर इतका पिला आणि तुम्हाला काय सांगू, नासधूस केली. हे फोड ते फोड ते फोड. त्यांनी लगेच फोन केला, शिट्टी पांगल्याबरोबर शिपाई आले. शिपाई आल्याबरोबर तो चार्ली चॅप्लिन पळाला की त्याची काठी बिटी ते चालणं. इतका जोरात पळाला, मागच्या दाराने पळाला. मग मागच्या दाराने पळाल्यानंतर पुढे चार्ली चॅप्लिन, मागे पोलीस, पुढे चार्ली चॅप्लिन, मागे पोलीस. असं करता 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 इतका पळाला. गावामध्ये सेंटरला एक असं गोल मंदिर होतं किंवा काहीतरी वास्तू होती. त्यांनी काय सुरुवात केली चार्ली चॅप्लिनने, त्या गोल वास्तूभोवती तो जोरात पळू लागला. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, इतका हुशार तो, ते मला अजून पिक्चर आठवतं. पळत 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 आला, जोरात पळाला आणि पोलिसांच्या मागे पळू लागला. बोलणं कळते का दृष्टांत? पोलिसांच्या मागे पळू लागला. घडलं काय, पोलीस पुढे चार्ली मागे, पोलीस पुढे चार्ली मागे. ते पळतायत, ते जोरात पळतायत आणि हा त्यांच्या मागे पळतोय. सार सांगू का, पिक्चर संपलं पण चार्ली सापडला नाही, कारण त्यांनी मागे वळून बघितलं नाही. मागे वळून बघितलं असतं तर त्यांना कळलं असतं की चार्ली आपल्या मागेच आहे. तसं तुम्ही कर्म करत असता, पण कर्माच्या मागे जी सत्ता आहे त्याच्याकडे वळून बघितलं तर तुमचाही चार्ली तुम्हाला सापडेल, नाही तर आयुष्याचं पिक्चर संपून जाईल. चार्ली आपल्या घरी निघून जाईल आणि तुम्ही आहात तिथेच राहाल. किती कसा दृष्टांत आहे बघा. त्यावेळेला बघितलेला दृष्टांत मला अजून आठवतो. तो पळतोय, मला असं वाटलं जन्म गेला आपल्या मागे आहे. परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपणिया ते देखे, देखत खेओ ओळखे म्हणे तत्वमीशी. आणि ज्या क्षणाला असं मागे वळून बघाला आणि तो कळेल अमृतानुभव. काय झाला? अमृतानुभव. ज्ञानेश्वर महाराज जीवनामध्ये आले, ईश्वरी सत्ता बघितली, अमृतानुभव. बरं का, तुकाराम महाराजांच्यावर नाना आरोप झाले, पण त्या आरोपामागे दडलेला परमात्मा बघितला, अमृतानुभव. नाथांच्या अंगावर एक व्यक्ती 108 वेळा थुंकली. थुंकली ना? थुंकली. त्यांनी काही केलं नाही, तो लोटांगण घेतलं, अमृतानुभव. काय आनंद होता, काय आनंद होता. लक्षात ठेवा, कर्मावर थांबाल तेव्हा कर्मातले दोष दिसतील. कर्माच्या मागे डोकावून बघितल्यानंतर कळेल हे प्रभू सत्तेची लीला आहे. म्हणून रामायणामध्ये बाळकांड, सुंदरकांड असं कांड आहे. आणि एक कळलं का तुम्हाला, कृष्णामध्ये लीला आहे. हे ऐकलंय तुम्ही, मी रामायणी सांगितलंय आणि लीलाही सांगितली आहे. काय सांगितलं, काय बघितलं? लीला. कृष्ण लीला. तसं श्रीहरीची लीला नाही का. एक लक्षात ठेवा, राम हा मर्यादा पुरुषोत्तम असल्या कारणाने त्याची वाढ पूर्ण झाली नाही. प्रत्येक गोष्टीत काढलं गेलं. रामा हे करायचं नाही, रामा ते करायचं नाही, घराच्या बाहेर जाऊ नकोस, अमक्याशी बोलू नकोस, अमकं कर. इथे काही नाही. लीला, लीला म्हणजे मुक्त. काय, राम घराच्या बाहेर पडला नाही. पडले ते केव्हा? त्या विश्वामित्राच्या यज्ञाकरता. ते सुद्धा मागणं मागावं लागलं. इथे काही नाही. गोधने चारावया जातो शारंग पाणी. घराच्या बाहेर पडले, लीला केली, अनेक लीला केल्या. म्हणून कृष्ण चरित्रामध्ये कृष्ण लीला आहेत. तसं एक सिद्धांत सांगतो, जीवन ही प्रभूची लीला आहे. हे जेव्हा कळेल तेव्हा प्रत्येक कर्मामधून अमृत अनुभव भेटेल. श्रीहरीची लीला. कुणाची लीला? रस्त्याने चालताना एक बाई चालली होती. दृष्टांत माझे गमतीचे असतात, त्याच्यातून माणसं आता सगळे ऐकून ऐकून तयार झालीत. एक हात पाठीवर पडला
हात पाठीवर पडल्यानंतर ती बाई अशी चमकली आणि वळून मुस्काडीतच मारणार होती. तितक्यात बघितलं तर आपल्या पतीचा हात होता. पतीचा हात बघितल्यानंतर अहो म्हणले, काय तुम्हाला कळतं का नाही, मी आत्ता फिरले होते. असा राग आला होता. आता म्हणाला, मला बघून राग गेला ना, तसं कळलं का? विषय बघितले तर दुःख आहे, पण विषयाच्या मागे जी परमसत्ता आहे ती बघितली तर त्याच्यातून सुद्धा आनंद. मग मुलांना घरी येऊन सांगते, तुमचा बाप एवढा वाढलाय पण खोडकरपणा जात नाही. अरे रस्त्यात माझ्या पाठीवर हात ठेवला, बरं झालं मी मारलं नाही. तो म्हणला, बरं झालं मारलं असतं तर. आयुष्यात कधी मारलं नाहीस, पण आयुष्याशेवटी पुन्हा. हा जो काही विनोद आहे, तसं जीवनाकडे विषय म्हणून बघणं आणि विषयाच्या मागे जी परमसत्ता आहे त्या परमसत्तेची जाणीव होणं, हाच अमृतानुभव नाही का? हात पाठीवर आला, राग वाटला, हा मृतानुभव. आणि पाठी वळून बघणं, आपला मालक दिसणं, तसं पाठी वळून बघावं म्हणजे कळेल कोण आहे. महाराज म्हणाले, परतोनी पाठी मोरे ठाके आणि आप आपणिया ते देखे, देखत खेव ओळखे म्हणे हे तत्वमेशी. जरा मागे वळून बघ. मागे वळून बघितल्यानंतर तुला कळेल कोण आहे. आपल्या मीपणाच्या मागे डोकावून बघा, कळेल कोण आहे. एक ईश्वरी सत्ता आहे.